आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। आज आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करत आहोत। हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अतिशय उत्साहाचा, आनंदाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे। या मंगल दिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य भेटले। भारत गुलामगिरीतून मुक्त झाला, पण स्वतःचे संविधान तयार केलेले नव्हते। ब्रिटिशांच्या नियमावली कायद्यांचा त्याला चालावे लागले होते। अशा वेळी देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा व देशात शांतता टिकावी यासाठी समृद्ध असं संविधान तयार करणे गरजेचे होते आणि या गरजेतूनच एक संविधान समिती नेमण्यात आली। या संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती मसुदा समिती नेमण्यात आली आणि या समितीने एक राज्यघटना तयार केली। या राज्यघटनेमध्ये सर्व कायदे, कानून, नियमावली ही ठरवली होती आणि ही सर्व कायदे, कानून, नियमावलींची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 या रोजी अंमलात आली। त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी केला जातो। Today is 26 January. First, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. Republic Day teaches us live in unity. Thank you. I am Samachara Tholwar. My school name is Gurukul English School Patan. I study in second standard. सभी टीचर को नमस्ते। आप सभी को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं। आज हम अपने देश के संविधान की वर्षगांठ मनाने और उन लोगों के बलिदान का सम्मान करने के लिए एकत्रित हुए हैं जिन्होंने हमारी आजादी के लिए लड़ाई लड़ी। 26 जनवरी को तारीख के रूप में चुना गया था क्योंकि इस दिन 1950 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने ब्रिटिश राज से भारत की स्वतंत्रता की घोषणा, पूर्ण स्वराज की घोषणा की थी। धन्यवाद। My name is Anita Bharatwasi. Republic Day is celebrated on 26 January. It is our national festival. It is very important day for us. It is celebrated all over the India. Our constitution came into force on 26 January 1950. Morning friend, my name is Swara. Today is 26 January. At first, wish you all a very happy Republic Day. In here, we are celebrating 75 Republic Day. Republic Day is a national festival of India. Thank you. वर्ग 5 तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाच्या विचारपीठावरील माननीय अध्यक्ष, जनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण आपल्या देशाचे स्वतंत्र संविधान नव्हते। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक घटना समिती स्थापन करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करण्यासाठी खूप कष्ट घेतले। 26 जानेवारी 1950 रोजी नवीन संविधान आपल्या देशात लागू करण्यात आले। त्यामुळे आज आपण 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक
प्रजासत्ताक दिन साजरा करतो। या घटनेमुळे सर्वांना समान अधिकार मिळाला। धन्यवाद। भारत माता की जय। My name is Gamlash Mahadev, but my standard is 3rd standard. My school name is Gurukul English School, Paitan. I wish all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. Today we are celebrating 75 Republic Day. Thank you. सर्वांना नमस्कार. माझे नाव अस्मिता आहे. 26 जानेवारी 1926 आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले। हा दिवस आपल्याला शूरवीरांची आठवण करून देत मला माझा देशाचा अभिमान आहे। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझे मित्रमैत्रिणींनो, मी सायली आले लवकर। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्याला खरा करार 26 जानेवारी 1950 रोजी, कारण या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात। भारताचे संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय व एकता यावर आधारित आहे। म्हणून मी म्हणेन, भारत देश आमचा महान, भारत देश आमचा महान, स्फूर्ती देते आमचे संविधान, आमचे संविधान। जय हिंद। प्रजासत्ताक दिनाचा विजय असो। धन्यवाद। Good morning all of you. My name is Ved Sandeep Lakmare. My school name is Gurukul English School, Paitan. My class is 3rd standard. आज मी तुम्हाला नॅशनल सॉन्ग सांगणार आहे की मायभूमी जन्मभूमी धर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची। ही मायभूमी जन्मभूमी धर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची। आमचा आहे गाणं, ही आमची आहे बोली, अस्मानी जलते भव्य पताका भगव्या जलीपट्ट्याची। महाराष्ट्र भूमी जन्मभूमी धर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची। लाखत देशा सनखत देशा दगडाचा देशा, प्रणाम माझा घ्यावा हेसी महाराष्ट्र देशा। भीमा वर्धा कृष्ण गोव्याला बदला गोदावरी, एक मनाचे भरती पाणी मातीच्या गागरी। योगांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची। योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या प्रात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची, रंगाची अष्टकलांची, काव्याची सासू विनोबाची। ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी धर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची। थँक्यू। My name is Yogeshwar Srikant Rathod. I am 6th class. Today is 26 January and all you very happy Independence Day. Thank you. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे भारत देश महान, म्हणूनच आहे भारत देश महान। नमस्कार, माझे नाव वैष्णवी प्रदीप ठाकूर, मी इयत्ता 5वी शिकते। आज प्रजासत्ताक दिन 1950 रोजी आपले संविधान लागू झाले। तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। Good morning everyone. Grisha Digaba
Today we are celebrating our 75th national function or festival, Republic Day. It's our 75th Republic Day. So आता सगळं मराठीत बोलते कारण तुम्हाला ते सगळं समजेल. नवीन वर्ष पातले जो मनवाये उद्या, नवीन वर्ष पातले जो मनवाये उद्या, शौर्य धैर्य आणखी तेज प्रकट होऊद्या, दिव्य भव्य आमची भारतीय संस्कृती, दिव्य भव्य आमची भारतीय संस्कृती, चंद्र सूर्य जोवरी जीवनती जीवनती, स्मरण मातृभूमीचे सदा उरात राहू द्या, शौर्य धैर्य आणखी तेज प्रकट होऊ द्या. व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय बंधू भगिनी, शाळेचा सर्व स्टाफ, सगळ्यांच्या लाडक्या चेअरपर्सन सौ अश्विनी मॅडम, त्यांच्या घरातील सर्व सदस्य, उपस्थित सर्व पालक, शिक्षक आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनी, सगळ्यांनी सरळ ताठ बसायचंय, बलूनशी खेळायचे नाही. कारण जे काही बोलेल ते थोडंच पण लक्षात ठेवायचं आणि घरी जाऊन आईला सांगायचं आम्ही आज काय शिकलो, आम्ही आज काय ऐकलो. ओके. बघा, आज आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तुमच्या बालमित्र मैत्रिणींनी माहिती सांगितली आहे, तुम्ही वाचलंही असेल. तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर ज्याला आपण डेमोक्रेसी किंवा लोकशाही म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य हे अंमलात आणायचं ठरलं. हे अंमलात आणण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काही सुसूत्रता येण्यासाठी आपल्या भारताची घटना होणं आवश्यक होतं. घटनेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? कॉन्स्टिट्यूशन. आणि ही आपली भारतीय राज्यघटना जेव्हा तयार झाली, हिची 300च्या वरती मंडळी यासाठी होती आणि विचार विनिमय, मंथन, चिंतन हे सगळं करत करत 26 जानेवारी 1949 या दिवशी या घटनेला पूर्णत्व देण्यात आलं आणि 1950ला ती कंप्लीट होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार ठरले आणि ही घटना अंमलात आणली. त्या दिवशीपासून आपण आपला भारत देश पूर्ण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि या दिवसाची आठवण फक्त ध्वज उभारून एवढंच नाही, तर ज्यांनी हौतात्म्य पत्करलं आहे, आपल्या राष्ट्रासाठी ज्यांनी स्वतःला संपवलं आहे, अशा सर्वांची आठवण ठेवून तुम्ही जे आहेत भारताचे भावी स्तंभ आहात आणि म्हणून राष्ट्रभक्ती तुमच्यात जागी राहिली पाहिजे, तिची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे, म्हणून हा सगळा उपक्रम साजरा केला जातो. मित्रांनो, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, असं म्हणून ज्यांनी आपल्या रक्ताचे पाटा वाहिले आणि त्यानंतर आपल्याला पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वातंत्र्याची पहाट मिळाली. हे मिळालेलं स्वातंत्र्य आता खऱ्या अर्थानं युवा पिढीच्या आणि ह्या पुढच्या पिढीच्या हातात आहे. आणि म्हणून सर्वांनी दररोज आपण जे राष्ट्रगीत म्हणतो, हे म्हणताना खूप मनापासून म्हणावं, सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आपले आई बाबा, आपले गुरुजन, आपली शाळा, आपल्यापेक्षा मोठे असणारे सर्वजण यांचा आदर करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रजासत्ताक दिन आहे म्हणून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला कळतील त्या सांगणं मला जरा समयोचित वाटतं. आणि म्हणून तुम्ही सगळेजण खूप मोठे व्हा, अभ्यास करा, तुमच्या आईबाबांचं, तुमच्या शाळेचं, तुमच्यावरच्या संस्कारांचं नाव मोठं करा. तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज या ठिकाणी
तुमच्या संस्थेने मला निमंत्रित केलं. तुमच्या संस्थेविषयी तशी मी इथलीच असल्यामुळे सुरुवातीपासून माहिती आहे. जवळजवळ 14 वर्ष संस्थेचं चालू आहे आणि एकूण जर पाहिलं तर भौतिक स्थिती शाळेची खूपच प्रगतीवरती आहे. मॅडम, सर्वांचं तुमचं अभिनंदन. आणि संख्या हे जे लोकेशन जर आपण पाहिलं आजूबाजूचं तर आहे त्यापेक्षा कितीतरी वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि म्हणून तुमच्या संस्थेला खूप शुभेच्छा देते. तुमचे पोस्टर्स वगैरे बघते मी. पुढच्या भरपूर तुमचा 12वी पर्यंत जाण्याचा जो प्लॅन आहे त्याला शुभेच्छा देते. इथे या ज्या शिक्षिका आहेत यांनी छान मुलं घडवण्याचं कार्य चालू ठेवलेलं आहे, त्यांचंही अभिनंदन करते. आणि तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा रिपब्लिक डेच्या, प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व विद्यार्थी बंधू भगिनीला आणि स्टॉफ इथे जीवापाड त्यांनी कष्ट घेतलेले मुलांना या ठिकाणी शिकवण्यासाठी मी सर्वप्रथम आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मिसेस लखमाले मॅडम यांचं धन्यवाद मानतो की आम्हाला पुन्हा रिटायर जरी झालो तरी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवर्जून आमंत्रण दिलेलं आहे. त्याबद्दल मी माझ्या सर्व जे निवृत्त इथं मुख्याध्यापक आले प्राचार्य आहेत यांच्या वतीनं मी संस्थेचे आणि या ठिकाणी मुख्याध्यापिका तथा संचालक त्या आहे त्यांचे मी आभार मानतो. आज प्रजासत्ताक दिन आहे तर त्यानिमित्त आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आता आमच्या स्नेही भागवत मॅडम ज्या की आमच्यासोबत कॉलेजपासून होत्या, त्यांना गाण्याचा छंद हा तेव्हाही होता. मला आठवते की राजकुमारचं गाणं, राजकुमार पिक्चरचं गाणं त्या काळात मला वाटतं 1984 बरोबर आहे ना, तेव्हा म्हटलं त्यांना गाण्याचा जो छंद आहे हा लहानपणापासूनच आहे. त्यामुळे मी आपल्याला जास्त काही सांगत नाही, फक्त सर्वांना जे आपले स्टॉफ आहे, आलेले पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मनपूर्वक मी आभार मानतो की तुम्ही खूप छान प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर असलेले संस्थेचे अध्यक्ष लखमाले मॅडम, त्याचबरोबर आमंत्रित सदस्यामध्ये बेतवार सर, खनसे मॅडम आणि लखमाले फॅमिलीतील सदस्य, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. वर्षातून पूर्वी 3 वेळा ध्वजारोहण व्हायचे, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये वर्षातून 4 वेळा ध्वजारोहण होतं. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 17 सप्टेंबर अशा 4 दिवशी आपण ध्वजारोहण करतो. आणि या 4ही दिवसाचं महत्व हे वेगवेगळे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. ज्यावेळेस आपल्या भारतावर ब्रिटिशांचं 100 वर्ष राज्य होतं आणि त्यांच्याशी भांडून महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि मग देशामध्ये शांतता आणण्यासाठी सर्व धर्मभाव, लोकशाही सगळं गुणांचा आपल्या भारतीय जनतेमध्ये समावेश करण्यात आला.
आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना आपल्या देशाला लागू झाली आणि तेव्हा आपण 75वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या घटनेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सध्या चालू आहे। याच्यापेक्षा काही जास्त बोलत आज आम्हाला संस्थेचे अध्यक्ष मॅडम यांनी बोलवलं। या ठिकाणी आम्ही काही पहिल्यांदाच आलो नाही, नेहमी येत असतो। या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणच्या शिक्षिका, विद्यार्थी, संस्थाध्यक्ष, आम्ही तर नेहमी म्हणतो तुम्हाला काही अडचण असेल आम्हाला बोलवा, तुमच्या अडचणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, कारण आम्ही या क्षेत्रात जवळजवळ 35-30 वर्ष काम करून याच्यातून सेवानिवृत्त झालेलो आहोत आणि आमच्या हे ज्ञानाचा काहीतरी उपयोग तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या शिक्षकांना होईल। पुनश्च एकदा आम्हाला बोलवलं त्याबद्दल संस्थेचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Good morning everyone, respected all the dignitaries and all teachers, students and parents. Today is Republican Day. We are celebrating 75th Republican Day. So I wish you all the happy Republican Day. आताच डमाळ सरांनी, भागवत मॅडमनी आणि वेदा सरांनी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेले आहे आणि हे आज जे रिपब्लिकन डे, गणतंत्र दिवसाचं महत्त्व सर्वांना सांगितलेलं आहे, त्यामुळे जास्त काही बोलण्यासारखं राहिलं नाही।